यश आणि त्याच्या सोबतीने साहिलला आपण पाहतोय, म्हणजे दोन्ही लेफ्ट हँडेड बॅटर या ठिकाणी पाहायला मिळतील आणि दोन्ही युवा फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला चिखलपाडा एक्सप्रेस अर्थातच हार्दिक भोईर गोलंदाजी मार्कवरती दाखल झाल्यात. नक्कीच या स्पर्धेची चर्चा या ठिकाणी सर्वत्र रंगली गेली आणि या परिसरामधील साखरे गावामधील विश्वचषक सकाळच्या सत्रामध्ये प्रमोदजी शेडगे सरांनी या ठिकाणी उल्लेख केला होता या स्पर्धेचा. मॅचला या ठिकाणी सुरुवात होते. व्हेरी फर्स्ट बॉल घेऊन बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिक भोईर. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल या ठिकाणी ऑन दी अप खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चेंडू आणि फळीमध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क या ठिकाणी झाला नाही आहे. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला गेला आहे. आज नक्कीच मनोज सर जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमचा बॉलिंग अटॅक जो आहे तो ज्या प्रकारे कामगिरी करतोय, एक हाय स्टँडर्डचा बॉलिंग अटॅक जाणवला आहे. अगदी बरोबर बोललात, कारण मी परवाच्या दिवशी त्यांना बघितलं. माकणेचं यंगस्टर चषक माकणेमध्ये सुद्धा चांगली गोलंदाजी केली होती. खास करून नवनाथ हा सुद्धा एक चांगल्या पद्धतीने गोलंदाजी करतोय. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा नवनाथने कलाटणी दिली सामन्याला. इथे षटकार येतोय. या पद्धतीचे चेंडू हाताळाने सोडावे लागतील, कारण तुम्ही जेवढे डाव्या यष्टीवरचे चेंडू देतील तेवढे मात्र बेनिफिट मिळेल गोलंदाजांना. आणि तू सुद्धा खुश असशील तुमच्या संघावर, कारण ज्या पद्धतीने आपण बघितलं सकाळच्या सत्रापासून कुठल्याही प्रकारची चुकी झालेली नाही आणि अंतिम सामना आजच्या दिवसातील खेळतात जय महाराष्ट्र चिखलपाडा. तर काय म्हणशील? जरूर आजच्या दिवसामध्ये ती ॲक्युरेसी जाणवली गेली आणि मागील 2 हंगामांपासून थोडासा बॅट पॅच या टीमचा होता, परंतु मागील काही दिवसांचा जर विचार केला तर सातत्याने प्रॅक्टिस आणि ज्या प्रकारे सातत्य टिकवून ठेवलं आहे या टीमने, त्याचे या ठिकाणी यश आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा हार्दिक बॉलिंग ट्रॅकवरती. चेंज ऑफ दी पेस गतीमध्ये परिवर्तन या ठिकाणी केलं गेलं होतं. भाग पडलं होतं यशला या ठिकाणी खेळण्यासाठी. एकच धाव या बॉलवरती येईल. एकेरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 7 या आकड्यावरती. इम्प्रोव्हायझेशन केलं गेलं हार्दिकच्या माध्यमातून आणि ज्या प्रकारे बॉलिंग अटॅक आजच्या दिवसामध्ये प्रभावित करतोय, इम्प्रेसिव्ह बॉलिंग अटॅक आज जाणवला जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमचा. ग्राउंड स्टाफ सागर, आपण कुठे असतील तर या ग्राउंड स्टाफ सागर, सागर वरठा. तीन चेंडूंचा केला आतापर्यंत झाला आणि धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 7 या आकड्यावरती. चांगली इम्प्रोव्हायझेशन या ठिकाणी हार्दिकच्या माध्यमातून केले गेले. षटकार आल्यानंतर पुढचा बॉल साईडला या ठिकाणी खेळण्याचा मनसुबा त्या ठिकाणी दाखवलाय. कव्हर पॉईंटला शतक पोहोचतील. जयेश एक वन ऑफ द ग्रेट फिल्डर आहेत. फेकी येईपर्यंत 2 धावा या चेंडूवरती परिपूर्ण केल्या गेल्यात. धावसंख्या फलकावरती 9 या आकड्यावरती 4 षटकांचा हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय मनोज सर. त्यामुळे एक शॉट 6 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय आणि 6 षटकांचा फॉर्मॅट आज संपूर्ण दिवसामध्ये आपण पाहिले, कारण पहिला दिवस आहे परंतु कुठल्याही प्रकारची ती बाब या ठिकाणी जाणवलेली नाही आहे. संपूर्ण दिवसामध्ये 7 सामने 6 षटकांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. वॉड शॉट, काय फटका त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ चेंडूला पाठवलाय पॉइंटला, हा ठोकलाय चौकार. मायेची सरनाई कुणामध्ये जीव लाविते भक्ताला. थँक्यू. एक समोरच्या टीममधील लिडिंग बॉलर अर्थातच हार्दिकवरती 2 मोठे प्रहार या ओव्हरमध्ये आल्यात. म्हणजे मनोज सर पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये पॉवरफुल बॅटिंग सध्या मैदानामध्ये सुरू आहे दोन्ही बॅटर्सकडून. जे करायची गरज होती ते मात्र 2 फलंदाज करताना आपल्याला बघायला मिळतात. पूर्णपणे प्रेशर पहिल्या षटकापासून टाकण्याचा त्यांचा पवित्रा दिसतोय आणि त्याच्यामध्ये ते सध्याच्या स्थितीला तरी यशस्वी झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना राईट आर्म राऊंड द विकेट. सुरेख फटका आपल्याला बघायला मिळतोय. इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातोय सीमारेषा पार. चौकार 4. आम्हाला गावची पूर्ण साथ आहे आणि गावदेवी नायदाय देवीचा शिरावरती हात आहे. थँक्यू डीजे, थँक्यू. चला थोडीशी घाई करा मित्रांनो, टीम मीटिंग घेऊ नका. शेवटचा सामना आहे. अंधार तुम्हालाच पडेल, त्यामुळे थोडीशी तुम्ही घाई करा, कारण फलंदाजी करणारा संघ नंतर क्षेत्ररक्षण करेल आणि बॅट लाईटची कुठलीही समस्या आम्ही ऐकून घेणार नाहीत, याची तुम्ही सुद्धा दक्षता घ्या. हार्दिक, काय म्हणशील? पहिलं षटक आणि ज्या पद्धतीने दोघांनी सुद्धा फलंदाजी केली, 17 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात, तर इथून कुठून तरी विकेट फॅक्टर हे खूप महत्त्वाचं असेल जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला. अन्यथा हे 2 बॅटर मात्र चांगली कामगिरी करून चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न दिसेल. जरूर विकेट फॅक्टरचा तुम्ही उल्लेख केला आणि एक विकेट टेकर बॉलर अर्थातच राहुल गोलंदाजी मार्कवरती आला आणि मागील 2 स्पर्धांमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिलं ज्या प्रकारे राहुलने परफॉर्मन्स दाखवला विथ द बॉलने.
मागच्या मॅचमध्ये सुद्धा त्याच प्रकारचा परफॉर्मन्स दाखवला होता, कारण जवळजवळ 63 धावा डिफेंड करायच्या होत्या मागच्या मॅचमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा आल्या होत्या. दुसरं षटक त्याने फक्त 4 धावांचं हाताळलं होतं. आता तोच परफॉर्मन्स या मॅचमध्ये सुद्धा अपेक्षित असणार आहे आणि ती ॲबिलिटी आहे राहुलकडे. तो आत्मविश्वास त्याच्याकडे आहे. तर त्याच्यासमोर लेफ्टी बॅटर, एक आक्रमक फलंदाज, एक विध्वंसक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे यश चौधरी. मोठा स्ट्रोक येण्याचा प्रयत्न झाला होता. पंचांकडे अपील जरूर केली गेली होती. आशिषभूत नजरेने पाहिलं होतं. पहिला बॉल या ठिकाणी क्रॅम्प करणारा पाहायला मिळाला यशसाठी. कुठेतरी पिकअप स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. तो प्रयत्न असफल ठरताना पाहायला मिळाला. 17 धावा फलकावरती लागल्या गेल्या. तिथून एक मोठी टोटल बिल्ड करण्याचा प्रयत्न सध्या मैदानामध्ये सुरू आहे पंकज 11 मताने टीमचा. नेक्स्ट बॉल या ओव्हरमधील अजून एक चांगला बॉल. ज्या गोष्टीची आपण चर्चा करत होतो मनोज सर, आणि ती चर्चा या ठिकाणी जरूर रंगताना पाहायला मिळते. तो परफॉर्मन्स हवा होता. तो परफॉर्मन्स पहिल्या 2 बॉलमध्ये राहुल मैदानाच्या आतमध्ये देतोय. राहुल खरोखर चांगली गोलंदाजी करतोय, कारण मागण्याच्या मैदानामध्ये सुद्धा 12 चेंडू 12 धावांची गरज असताना फक्त 3 धावा दिल्या होत्या आणि शेवटच्या चेंडूवर 2 धावांची गरज असताना सामना टाय झाला आणि कंपल्सरी चेस असल्या कारणाने रॉकी ग्रुप संघ पराभूत झाला होता. तर यावेळेला बघा झेल सुटलाय. हा झेल खूप महत्त्वाचा होता. थोडासा अवघड होता, परंतु ह्या झेल हे तुम्हाला सोपे करावे लागतील. तुम्ही जेव्हा मैदानाच्या आतमध्ये आहेत प्लेइंग 11 मध्ये एवढ्या चांगल्या संघामध्ये जर तुमची जागा निर्माण झाली तर तुम्हाला ती तुमची चांगली बेस्ट तुम्हाला देणं खूप गरजेचं आहे. नक्कीच कुठेतरी फिल्डिंग स्टँडर्ड जो आहे तो फिल्डिंग स्टँडर्ड इथून दाखवून द्यावा लागणार आहे. कारण जर विचार केला तर फिल्डिंगमध्ये आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये जे एफर्ट्स घेतले गेलेत ते दोन्ही टीमच्या मदतीतून उच्च दर्जाचे घेतले गेलेत. परंतु जेव्हा तुम्ही प्रेशराईज होता त्यावेळेस या चुका होतात. कॅच ड्रॉप झाला आणि त्याचे परिणाम कदाचित सोसावे लागतील का. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालं आहे, कारण आउटफील्ड थोडीशी स्लो त्या ठिकाणी आहे. 2 धावा या बॉलवरती येत आहे. दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 20 या आकड्यावरती. या षटकामध्ये कुठेतरी धावा थांबवण्याचा प्रयत्न राहुलचा आपण पाहतोय आणि तो प्रयत्न आतापर्यंत पहिल्या 4 चेंडूंमध्ये यशस्वी करून दाखवला आहे. अजून इथून 2 बॉलचं केलं बाकी आहे. आजच्या दिवसामध्ये राहुल यांनी जी गोलंदाजी केली ती अतिशय चर्चेदायक राहिले. अजून एक चांगला बॉल. इथून संधी जरूर आहे आणि रुपेश त्या ठिकाणी चुकी करत आहेत. एक चांगले खेळाडू जरूर आहेत, चांगले क्षेत्ररक्षक जरूर आहेत, परंतु यावेळेस चुकी झाली, कारण कठीण असतं म्हणून सर या प्रकारची झेल पकडणं. खरोखरच, कारण 5-6 पावलं मागे गेला होता. त्यानंतर चेंडूवरची नजर सुद्धा ठेवायची होती, मागे सुद्धा जायचं होतं आणि चेंडू सुटलेला आहे, परंतु प्रयत्न खूप छान होते. प्रयत्नांना नक्कीच दाद द्यावी लागेल, कारण ह्या पद्धतीची झेल तुम्ही घेत नसतात तर ते चिपकले जातात. परंतु इथे मात्र थोडीशी चुकी झाली. नक्कीच झेल घेतला असता तर राहुल मात्र एक विकेट टेकर गोलंदाज आहे. चांगले प्रयत्न आपल्याला राहुलकडून सुद्धा बघायला मिळतात, परंतु क्षेत्ररक्षक पाहिजे तेवढी साथ देत नाहीत. इथे चांगलं क्षेत्ररक्षण झालं, परंतु थोडी फेकी लेट झाली आणि याच कारणाने आपण बघतोय एक धाव पूर्ण होताना आपल्याला बघायला मिळाले. षटक क्रमांक आपण बघतोय 2 कंप्लीट होताना आपल्याला एक चेंडू शिल्लक आहे. 2 संपलेला आहेत आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 23 रन्स ऑन दी बोर्ड. बघा पहिल्या षटकामध्ये 17 धावा गेल्या होत्या. आता राहुलने कमबॅक केलंय. इथून चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून जर तुम्ही विकेट घेतले नाहीत तर मात्र हे 2 बॅटर येणाऱ्या 4 षटकांमध्ये मात्र चांगली फलंदाजी करू शकतात. देऊया एक छोटीशी संधी डीजेला आणि येऊया मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. पंचांना खेळावंसं वाटतंय तर रुपेश पाटील सरांना विनंती करेन की पुढच्या वर्षी एक कॉमेंटेटर, स्कोरर, यूट्यूब लाईव्ह यांच्यासाठी एक दिवस एक्स्ट्रा ठेवा. फक्त एक सामना आमच्यासाठी पण ठेवा. हां, एक्झिक्युशन मॅच. बरोबर, प्रमोद सर सुद्धा खेळतील, कारण बरीच वर्ष झाली ते सुद्धा क्रिकेटपासून दूर आहेत. अजित सर तर एक खतरनाक गोलंदाज आहेत. मी त्यांना जवळून बघितलंय. इथून बघा काय जबरदस्त फटका आहे. इनफिल्डच्या वरून खेळलाय आणि चेंडू सुरेख अप्रतिम अडवला गेला. इथून शेवटच्या क्षणापर्यंत मात्र नजर होती चेंडूवर क्षेत्ररक्षकांची आणि इथे डायरेक्ट फेकी गडी बाद झाला असता. 3 धावा मात्र परिपूर्ण केल्या जातात आणि या 3 धावेनंतर धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 26 धावा. 26 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये भरपूर चुका या इनिंगमध्ये मनोज सर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्याचं बेनिफिट जरूर होते पंकज 11 मुरबेट टीम, पंकज 11 मथाने टीमला.
याचं कारण हार्दिक असं असेल की अंतिम सामना आहे आजच्या दिवसातील, कारण जो संघ विजेता होईल तो नक्कीच एका ट्रॉफीवर नाव कोरेल. झाडू ओके. तर चौकार चेक करण्यासाठी मी विनंती करेन विरल नायर सरांना. आपण या पंचांनी मात्र तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे डाऊट क्लिअर करण्यासाठी. मात्र पण तिसऱ्या पंचांना इथे बोलवलं जातंय. तर नक्कीच बघा, शेवटचा सामना आहे हार्दिक, आणि शेवटच्या सामन्याचं थोडंसं दडपण आहे, कारण विजय खूप महत्त्वाचा आहे. करो या मरो अशी लढत आहे, परंतु इथून जो संघ जिंकेल तो मात्र एका चषकावर नाव कोरेल. त्यामुळे थोड्याशा या दडपणाखाली चुका होताना आपल्याला बघायला मिळतात, कारण या आधीच्या सामन्यांमध्ये जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाने 100% योगदान दिलं आणि एकही चुकी झाली नव्हती. चौकार आहे इथे, तर पंचांचा इशारा येतोय 4 धावा, आणि खरोखरच गुड डिसिजन आपल्याला बघायला मिळतोय, कारण समजलं नाही तर टेक्नॉलॉजी आहे आपल्याकडे, परंतु फक्त चौकार षटकारांसाठीच आहे हे लक्षात ठेवा फलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षकांनी सुद्धा. तुम्हाला गडी बाद किंवा धावबाद साठी नो बॉल, वाईड बॉल साठी मात्र रिव्ह्यू नसेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळतोय मिस्टर जयेश. त्यामुळे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता. हा अट्टहास फलंदाज का करतात? चांगले फटके येतात, सरळ बॅटने खेळतात, तर ह्या पद्धतीचे फटके खेळणं गरजेचं आहे का? नक्कीच कारण आतापर्यंत जे धावा आतापर्यंत आल्यात दोन्ही बॅटर्सकडून कॉन्फिडंटली स्ट्रोक आल्यात, तर सरळ बॅटने धावा येत आहेत, तर क्रॉस द बॅटने वापर का केला हा मोठा प्रश्न जरूर असणार आहे. चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे शॉर्ट पॉईंटला, एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकीने धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती 28 या आकड्यावरती. 28 रन्स स्कोरकार्डवरती लागल्या गेल्या. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला आणि जयेशांचा जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये जयेशांचा परफॉर्मन्स सुद्धा चांगला राहिला आहे. विथ द बॉल विथ द बॅट या दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्यांनी डेडिकेशन दिलं आहे. दुसऱ्या बाजूला यश थोडीशी दुखापतग्रस्त आहेत, परंतु त्यांनी सुद्धा जे एफर्ट्स आतापर्यंत आजच्या या 3 सामन्यांमध्ये घेतले आहेत ते वाखाणण्याजोगे आहेत. ऑफसाईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, एकदा रोखू शकत नाहीत. एकरीवरतीच समाधानी व्हावं लागणार आहे. मागच्या मॅचमध्ये सुद्धा जयेशने जे षटक हाताळलं होतं, एक इकॉनॉमिकल स्पेल हाताळला होता, विथ द बॅटमध्ये सुद्धा चांगलं कॉन्ट्रीब्युशन दिलं होतं. 29 फलकावरती लागल्या गेल्यात. अजून इथून 2 बॉल्स केले बाकी आहे या तिसऱ्या ओव्हरमधील. पहिले षटक 17 धावांचं राहिलं होतं, परंतु मागील 2 ओव्हरमध्ये गोलंदाजांनी चांगली कामगिरी या ठिकाणी केली गेली. चांगलं यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. बरोबर लाईन अँड लेंथवरती गोलंदाजी या ठिकाणी केली जाते जयेशच्या माध्यमातून. दोन्ही दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर दोन्ही बॅटर्स पाय रोवून राहिल्या आहेत मैदानाच्या आतमध्ये, परंतु ज्या धावा हव्या आहेत त्या धावा आतापर्यंत आलेल्या नाही आहेत. धावसंख्या फलकावरती 30 या आकड्यावरती. शेवटचा बॉल या ओव्हरमधील असेल. सध्या जयेश चांगली कामगिरी मैदानामध्ये करतोय. चौकाराने सुरुवात झाली होती, परंतु शेवट गोड करण्याचा प्रयत्न तसं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळतो. डीपमध्ये खेळाडू आहेत मिडविकेटला. मिडविकेटचा क्षेत्ररक्षक पुढे येतो. एकरीवरती संतुष्ट व्हावं लागणार आहे. म्हणून सर पहा, पहिलं षटक 17 धावांचं राहिलं होतं. तिथून कुठेतरी वाटलं होतं की पंकज विलेन मथाने टीम एक उच्च धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करेल, परंतु मागील 2 ओव्हरमध्ये ती स्थिती जाणवलेली नाही आहे. टीमची टोटल फलकावरती 31च्या घरामध्ये 31 रन स्कोर ते लागले गेले. 3 षटकांचा या ठिकाणी खेळ संपन्न झाला आहे. एक छोटंसं ब्रेक आपण घेऊयात, जवळ आपण संगीत कक्षामध्ये. थँक्यू डीजे, थँक्यू. तर 31 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्या. तर राहुल येतोय पुन्हा एकदा. राहुल मात्र आपल्या संघाला तारण्याचं काम करताना बघायला मिळाला. या आधीच्या षटकामध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या. तोच गोलंदाज पुन्हा एकदा डाव्या हाताने ओव्हर द विकेट मारा करतोय, परंतु इथे स्टायलिश फटका आपल्याला बघायला मिळतोय. क्षेत्ररक्षक तैनात केला होता, फलंदाज होतोय बाद. इथून मात्र सामन्याला कलाटणे आलेले आहे. नक्कीच राहुलने ज्या कामासाठी आपल्याला पाठवलेलं आहे, ज्या कामाची जबाबदारी आपल्यावर दिली आहे, ते काम मैदानाच्या आतमध्ये करताना आपल्याला बघायला मिळतोय. एका चांगल्या फलंदाजाला बाद केलंय. बाद होणारा खेळाडू आपण बघतोय यश. चांगली कामगिरी करून यश सुद्धा बाद झालाय. प्रो प्ले च्या माध्यमातून आपण ही स्पर्धा लाईव्ह बघतायत. सकाळच्या 17 पासून खूप छान प्रेक्षेपण आपण प्रो प्लेच्या माध्यमातून बघतोय. परी लाईव्ह नेटवर्कचं हे चॅनल आहे प्रो प्ले, आणि नितेश पाटील, नवसई, विरार हे मात्र या
प्रोप्ले चॅनलचे आणि परी नेटवर्कचे मालक आहेत आणि खूप छान पद्धतीने ही स्पर्धा मात्र सकाळच्या सत्रापासून आपण बघतोय लाईव्हच्या दुनियेत अजून एक चॅनल आपण बघतोय ॲड होताना प्रोप्लेच्या माध्यमातून आणि खरोखरच खूप छान क्लॅरिटी आहे सकाळच्या सत्रापासून. जे प्रेक्षक जोडले गेलेत लाईव्हचा आनंद घेत आहेत त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. धावसंख्या आपण बघतोय 31 या धावसंख्येवर गडी पहिला बाद होताना आपण बघतोय यशच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळतोय ज्याने मागच्या सामन्यामध्ये 3 चेंडूंचा खेळ केला होता आणि 2 षटकार आले होते त्याच्या बॅटमधून. पहिलाच बॉल या ठिकाणी फेस करताना ऑफसाईडला ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. डीपमधून खेळाडू पुढे येईल. दुसऱ्या धावेचा कॉल आहे आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. दुहेरीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 33 या आकड्यावरती 33 रन्स स्कोरवरती लागले जात आहेत आणि म्हणून सर पहिल्या विकेटसाठी जवळजवळ 3 षटकांची या ठिकाणी प्रतीक्षा करावी लागली. परंतु पहिल्या 3 षटकांमध्ये पहिल्या षटकाचा जर पहिलं षटक जर वगळतं तर मागील 2 ओव्हरमध्ये जी कामगिरी झाली मॅचमध्ये पुन्हा एकदा परत आणलंय टीम जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमला. अगदी बरोबर. कारण ज्या 2 षटकामध्ये धावा आल्या नाहीत तिथेच यशचा विकेट गेलेला आहे. कारण धावांची भूक ही थोडीशी मंदावली होती आणि त्याच कारणास्तव आपण बघितलं की गडी बाद झाला होता. चेंडू फेकायचा आहे मैदानाच्या आतमध्ये आणि या दरम्यान मात्र एक पूलचा फटका पॉवरफुल आपल्याला बघायला मिळाला. चेंडू सीमारेषा पार षटकार. धावसंख्या आपण बघतोय 6 ने पुढे सरकली जाते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 39 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. सुरेख आणि अप्रतिम फटक्याची निवड केली गेली. क्षेत्र निवडलं ते डीप मिड विकेट. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होताना राहुल आणि ज्या प्रकारे स्ट्रोक खेळला होता कुठल्याही प्रकारचा दबाव या ठिकाणी दीपेशच्या चेहऱ्यावरती जाणवला नव्हता. एक कॉन्फिडंटली स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आला होता. चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव या बॉलवरती मिळेल. सेन्सिबल क्रिकेट त्या ठिकाणी पाहायला मिळते दीपेशच्या मदतीतून. कारण सातत्याने व्यावसायिक गटातील स्पर्धा तो खेळत असतो त्यामुळे तो अनुभव त्याच्याकडे आणि तोच अनुभव या ठिकाणी शेअर करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावरती 40 एकंदरीत 4 बॉल्स केल्या ठिकाणी झाल्या. दुसऱ्या बाजूला साहिल आहे त्याने सुद्धा चांगली बॅटिंग आतापर्यंत केले. अजून इथून या षटकामधील 2 बॉल्स केले बाकी आहे. चौथं षटक प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळते. पुणे एकदा गोलंदाज इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न इनसाइड आउटचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला. डाऊन दी बॉल फिल्डर पकडलाय झेल आणि संपलाय. साहिलचा खेळ एक बहारदार इनिंग साहिलच्या बॅटमधून जरूर आली परंतु त्याच्या इनिंगला या ठिकाणी समाप्ती लागत असताना फलंदाज गॉन. थँक्यू. मथाने संघाला नम्र विनंती आहे आपण तयार राहायचं आहे. खेळाडू बाद झाल्यानंतर लगेच मैदानाचा ताबा घ्या कारण शेवटचा सामना आहे आणि फलंदाजी करणारा संघ सध्या फलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला बॅड लाईटचा सामना करावा लागू नये म्हणून आपण थोडंसं सहकार्य करा ही आपणास नम्र विनंती. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय निहार ज्याच्या बॅटमधून एक अर्धशतक या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्या करिअरमधील त्याच्या कारकिर्दीमधील दुसरं अर्धशतक आजच्या दिवसामध्ये एक सुवर्ण दिवस त्याच्यासाठी जरूर असणार आहे. शेवटचा बॉल असेल चौथ्या षटकामधील. राहुल यांचा जर विचार केला तर दोन्ही सेट बॅटरला त्याने डगआउटला पाठवले गेले. अजून इथून एक बॉल केला बाकी आहे. शेवटचा बॉल इथून पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जयेश त्या ठिकाणी आहेत. वन ऑफ द ग्रेट फिल्डर. कुठलीही चुकी त्यांनी केलेली नाहीये. अजून एक विकेट आल्या पावली. इथून निहारला परतावा लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. थँक्यू. चला थोडासा गेम स्पीडअप करा प्लीज. आपणास नम्र निवेदन आहे. हे धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे. 4 षटकांचा एकंदरीत खेळ होतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीखेर 3 बाद 40 ही स्थिती. एका चांगल्या फलंदाजाला बाद केलंय. निहारने मागच्या सामन्यामध्ये अर्धशतक झळकावलं होतं तर नक्कीच खुश असतील जे महाराष्ट्र चिखलपाड्याचे खेळाडू. इथून मात्र पहिल्या षटकाच्या 17 धावा वगळल्या तर केवळ 23 धावा 3 षटकामध्ये आलेत. काय अप्रतिम कमबॅक करतात आज महाराष्ट्र चिखलपाडा हा संघ आपल्याला बघायला मिळतोय. नवीन गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला बघायला मिळेल. जयेश येतोय पुन्हा एकदा. मात्र जयेश चांगली कामगिरी करण्यासाठी सज्ज होताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना राऊंड द विकेट मारा करेल जयेश.
डाव्या हाताचा फलंदाज आहे, अराउंड विकेट मारा करण्यासाठी सज्ज. इथून फुलटॉस चेंडू आहे, फुलटॉस चेंडूला पाठवले सीमारेषेच्या बाहेर, 6 धावांकरिता 46 लॉस ऑफ 3 विकेट. थँक्यू डीजे. आणि म्हणून सर ज्या प्रकारे दीपेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय, मागील ओव्हरमध्ये एकाच ओव्हरमध्ये 3 विकेट गमावले आहेत पंकज 11 मताने टीमने, परंतु त्या प्रकारचं प्रेशर त्याच्या चेहऱ्यावरती नाही आहे. विदाऊट प्रेशर सध्या बॅटिंग करत असताना दीपेश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि कॉन्फिडंटली स्ट्रोक त्याच्या बॅटमधून आलेत. नेक्स्ट बॉल या ओव्हरमधील पुन्हा एकदा फुल टॉस ऑफ ड्राईव्ह त्या ठिकाणी केला जातोय. लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक राजू पुढे येत आहेत. तत्पूर्वी एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकीने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 47च्या घरामध्ये 47 धाव फलकावरती लागल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ या ठिकाणी झाला आहे मैदानामध्ये. 6 षटकांचे संपूर्ण दिवसामध्ये सामने आपल्याला पाहायला मिळतात. ही स्पर्धेची खासियत आपल्याला पाहायला मिळते. खरोखरच या स्पर्धेचा नियम आहे आणि ती खासियत रुपेशजी पाटील साहेब मात्र सांभाळून आहेत. परंतु आज त्यांनी स्पष्टपणे सांगितलंय की माकणेला सुद्धा सफाळे गट आहे आणि इकडे सुद्धा, त्यामुळे थोडेसे ते मात्र खेळाडूंना सूट त्यांनी दिलेले आहे. अन्यथा इथे आज पेनल्टीला सामोरे जावं लागलं असतं संघांना, कारण थोडेसे उशिरा संघ पोहोचले होते, कारण दोन्ही ठिकाणी खेळायचं आहे. त्यामुळे खेळाडूंच्या भावना काय आहेत ह्या रुपेश पाटील यांनी जाणल्या आणि त्याच अनुषंगाने आपण बघतोय की ह्या सामन्याला थोडासा उशीर आपल्याला बघायला मिळतोय संध्याकाळच्या सामन्याला. आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं जे डिसिप्लिन आहे, जे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळते, एक उच्च दर्जाचं आयोजन नियोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. गेली 16 वर्ष अविरतपणे या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं जातं. ड्राईव्ह या ठिकाणी केला जातो. शेतशिक येत आहेत मयूर डीपमधून. एकच धाव या बॉलवरती मिळेल. एकीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते 49च्या घरामध्ये 49 धाव फलकावरती लागल्या गेल्यात. एक चांगली सुसज्ज टोटल सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते, कारण पहिल्या 3 षटकांचा जर विचार केला तर साहिल आणि यशने ती जबाबदारी घेतली होती, परंतु त्यांचा विकेट गेल्यानंतर दीपेश चांगली बॅटिंग मैदानामध्ये करतोय. आई एकविरा चषक साखरे 2025 ही स्पर्धा आपण बघतोय. हार्दिक, या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य की 9 दिवस ही स्पर्धा चालते. इथून आपण बघतोय चेंडू थोडासा मात्र खाली राहिला होता, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळाला. 9 दिवस ही स्पर्धा चालते, परंतु या 9 दिवसामध्ये प्रत्येक खेळाडूला जेवण आणि प्रत्येक खेळाडूला टी शर्ट आणि प्रवेश फी फक्त 5,500 रुपये आहे. तर आतापर्यंत आपण बऱ्याच ठिकाणी समालोचन आपण करायला जातो, आपल्याला VIP ट्रीटमेंट मिळते, परंतु खेळाडूंचा कोणी विचार करत नाही. परंतु इथे एकविरा चषक साखरे ही स्पर्धा आपण बघतोय. या स्पर्धेमध्ये खेळाडूंबरोबर आपल्या सर्वांचा मात्र एक चांगला इथे सन्मान केला जातोय. खेळाडूंची काळजी घेतली जाते. इथे एकाच ट्रॅकवर दोन्ही फलंदाज आपल्याला बघायला मिळतात. दोन्ही गाड्या आल्या एकाच रुळावर, तर नक्कीच ऍक्सिडेंट तर होणारच आहे. हा अपघात झाला. इथे एक फलंदाज बाद होतोय आणि चांगल्या फलंदाजाला मात्र इथे माघारी जावं लागतंय. चुकीच्या कॉलिंगने हा फलंदाज बाद होतोय. इथून मोमेंटम प्राप्त केलं जाईल का हे बघणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर उद्याच्या दिवसामधील आपण बघणार आहोत रविवार दिनांक 2/2/2025 साखरे गट आहे, एक गाव एक संघ. एकविरा चषक साखरे 2025 मध्ये नागदाय देवी साखरे आणि आई जीवदानी साखरे या 2 संघांदरम्यान पहिली लढत असेल. त्यानंतर ओम साई वरई नरेश स्मृती एडवन या 2 संघांदरम्यान दुसरी लढत असेल. जय मल्हार गांजे एकविरा बॉयज साखरे तिसरी लढत असेल आणि ओम साई साखरे ड्रीम बॉयज साखरे चौथी लढत असेल. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते, अमर पाटील दर्शवतात 50 धावा. 50 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या गेल्यात. 4 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा. इथून या 2 फलंदाजांना मात्र सावध पवित्रा घेऊन चौकार षटकार मारावे लागतील. सिंगल डबलला प्राधान्य देऊन धावफलक हलतं ठेवावं लागेल, कारण समोरचा संघ आहे जय महाराष्ट्र चिखलपाडा. या संघाला 6 षटकांमध्ये कमीत कमी 65 ते 70 धावा तुम्हाला धावफलकावर लावाव्या लागतील, तरच त्या संघाला तुम्ही थोडंसं प्रेशरमध्ये आणू शकता. जरूर ती टोटल इथून बिल्ड करावी लागणार आहे. आणि स्लॉग हिटर स्लॉग ओव्हरला सुरुवात या ठिकाणी झाली. नवनाथ बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला दीपेश आहेत त्यांच्या विरोधामध्ये. आणि दीपेशांचा जर विचार केला तर आतापर्यंत 2 षटकार या इनिंगमध्ये त्यांच्या बॅटमधून आल्यात. आणि याच स्लॉग हिट्सची नितांत गरज आहे, कारण समोर एक टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामधील एक उत्कृष्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो, अर्थातच नवनाथ. तर दुसऱ्या बाजूला त्याच्या विरोधामध्ये एक विस्फोटक फलंदाजी करण्यामध्ये बेताज बादशाह म्हणजे याला संबोधलं जातं, अर्थातच दीपेशला आपण पाहतोय. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या फलकावरती 50. आतापर्यंत 10ची सरासरी मागील 5 ओव्हरमध्ये गाठली गेले. पहिल्याच बॉलवरती मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, डाऊन दी बॉल. विकेट किपर येईल का, तर त्या ठिकाणी फाईन स्लिपचा खेळाडू येतोय आणि त्याने कुठलीही चुकी केलेली नाही आहे. एक बिग विकेट, एक मोठा मासा या ठिकाणी जायला लागत असताना फलंदाज दीपेश गॉन. प्लीज
डीजे आपल्याला सुद्धा थांबवतोय आम्ही. चला आपापल्या जागी उभे राहा. क्षेत्ररक्षक प्लीज तुम्ही जे काय जो सेलिब्रेशन करायचा आहे तो सामना संपल्यानंतर करा. नक्कीच तुमच्यासाठी 5-10 मिनिटं आम्ही डीजे सुद्धा वाजवू. परंतु चला नवीन फलंदाज आपण मैदानाचा ताबा घ्या प्लीज. धावसंख्या आपण बघतोय 50 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. काय जबरदस्त मात्र गोलंदाजी करताना नवनाथ आपण बघतोय आणि नवनाथ बद्दल मी मागील 2-3 सामन्यापासून त्याला बघतोय मी आणि फक्त माकण्याला बघितलंय. एवढा शांत खेळाडू मी बघितलेला नाही, कारण गुणवत्ता ठासून भरलेल्या आहे या खेळाडूमध्ये, परंतु स्वभाव अत्यंत शांत आहे आणि कमी बोलणं आणि जास्त काही करून दाखवणं ही त्याची खासियत आहे. आवडीला सुरेख फटका बघायला मिळतो. क्षेत्ररक्षण सुरेख झालंय, परंतु एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या 51, लॉस ऑफ 5 विकेट्स. 51 धावा फलकावरती लागल्या आहेत. शेवटचे 4 बॉल या ठिकाणी बाकी आहेत. समोर एक एक्सपिरियन्स होल्डर अर्थातच स्वप्नील आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठा अनुभव त्यांच्याकडे. येणाऱ्या 4 बॉलमध्ये नवनाथ समोर तो अनुभव दाखवून द्यावा लागणार आहे. पहिलाच बॉल त्यांच्यासाठी इथून बॅटची रिडिंग एज घेतली होती. इथून कॉम्बिनेशन थोडंसं चुकीचं झालं, कॉलिंग थोडंसं चुकीचं झालं आणि त्याचे परिणाम सोसावे लागतात. अजून एक विकेट या स्लॉग ओव्हरमध्ये, रनआउट चिरपामध्ये. चला लगेच प्लीज नवीन फलंदाज पाठवा प्लीज. थोडी घाई करा मित्रांनो. रेडी राहायचं आहे. मी आधीच म्हटले तुम्हाला की वाट बघत बसू नका कधी बाद होईल ते. तुम्ही फक्त तयार राहायचं. बाद झाल्यानंतर मला आतमध्ये जायचं आहे हे फक्त ठरवा आणि लगेच मैदानाचा ताबा घ्या प्लीज. वेदांत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत 8व्या क्रमांकावरती. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत आणि म्हणून सर ज्या प्रकारे तुम्ही नवनाथचा उल्लेख केला, एक शांत स्वभावी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, एक संयमी खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचा संयम मागील 2 स्पर्धांमध्ये तुम्ही जरूर पाहिलाय. नवीन बॅटर वेदांत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आहे. एक ॲबिलिटी प्लेअर आहे, त्याच्याकडे सुद्धा ती गुणवत्ता आहे. येणाऱ्या 3 चेंडूंमध्ये कशा प्रकारे ती गुणवत्ता दाखवून देईल. चांगला बॉल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. क्लीन बोल्डच्या रूपामध्ये वेदांतला परतावा लागणार आहे तंबूच्या आसराला. चला नवीन बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. जास्त वेळ तुम्ही दौडवू नका, कारण अजूनही आपल्याला इथून 6 षटका हाताळायचे आहेत आणि या इनिंगमधील सुद्धा 2 बॉल सकेल बाकी आहे. आणि ज्या प्रकारे स्लॉग ओव्हरमध्ये जी अपेक्षा असते बॉलिंग करणाऱ्या टीमकडून, ती अपेक्षा या ठिकाणी पूर्ण करत असताना मैदानाच्या आतमध्ये नवनाथ आपल्याला पाहायला मिळतोय. स्लॉग ओव्हरचा मोठा अनुभव त्याच्याकडे आणि तोच अनुभव या ठिकाणी दाखवून देत असताना आणि म्हणून सर स्लॉग ओव्हरचा जर विचार केला तर या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 विकेट या ठिकाणी गमावल्यात पंकज इलेव्हन मथने टीमने. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. ऋषिकेशला आपण पाहतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज नवनाथ गोलंदाजी मार्कवरती. अजून एक चांगला बॉल, या बॉलवरती सुद्धा विकेट जाईल. कॉट बँडच्या रूपामध्ये अजून एक विकेटचं पातंग. चला नवीन बॅटर लवकरात लवकर पोहोचायचंय. शेवटचा बॉल बाकी आणि स्लॉग ओव्हरमध्ये आतापर्यंत नवनाथच्या खात्यामध्ये 3 विकेट आपल्याला पाहायला मिळत आहेत. फक्त 1 धाव खर्च केले, म्हणजे म्हणून सर स्लॉग ओव्हरमध्ये जी गोलंदाजाकडून परफॉर्मन्स अपेक्षित असतो तो परफॉर्मन्स देत असताना नवनाथ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट. खरोखरच लीडर कसा असावा याचं उत्तम उदाहरण आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. शांत स्वभावाचा आणि सर्वांना पुढे घेऊन जाणारा, आणि जेव्हा जबाबदारी आपल्या खांद्यावर आली ती जबाबदारी सुद्धा पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडताना आपल्याला नवनाथ बघायला मिळतोय. हॅट्रिक चेंडू असेल या स्पर्धेची, दुसरी हॅट्रिक होते का 2025 ची हे बघणं सुद्धा खूप महत्वाचं असेल. नवनाथ राईट आर्म अराउंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना डाव्या हाताचा फलंदाज मिस्टर आपण बघतोय. प्रथम आलाय आणि शेवटचा चेंडू आहे मैदानाच्या आतमध्ये. जर शेवटच्या चेंडूवर विकेट आली तर दुसरी हॅट्रिक होईल आजच्या पहिल्या दिवसात, आणि ही दुसरी हॅट्रिक साध्य होईल का? तर नवनाथ एका षटकामध्ये मात्र 4 गडी बाद करणारा हा खेळाडू ठरला. याआधी मी 6 चेंडूवर 6 गडी बाद करणारा खेळाडू बघितला होता. सरपाड्याचं मैदान होतं आणि जयेश पाटील सच्चा उमरोळीचा गोलंदाज होता, ज्याने 6 चेंडूवर 6 गडी बाद केले होते, परंतु इथे दुसरी हॅट्रिक साध्य झाली. अभिनंदन नवनाथ. आणि विजयासाठी आपण बघितलं तर 6 षटकामध्ये 36 चेंडू आहेत आणि विजयासाठी जय महाराष्ट्र चिखलपाडा संघाला 52 धावांचं लक्ष समोर असेल. 36 चेंडू आणि 52 धावा. चला चेंडू द्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये आणि लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या मथाने संघ. आपणास नम्र विनंती असेल आणि 2 बॅटर तयार ठेवा. जय महाराष्ट्र चिखलपाडा संघ आपल्याला 6 षटकं खेळायची आहेत आणि विजयासाठी 52 धावांचं जे टार्गेट आहे ते टार्गेट सुद्धा तुम्हाला पूर्ण करायचं आहे, कारण तुम्हाला जर रविवारी खेळायचं असेल तर. आणि म्हणून सर आपण चर्चा करत होतो 65 ते 63च्या घरामध्ये टोटलची, परंतु ती टोटल सध्या स्कोर कार्डवरती पाहायला मिळाले नाही आहे, कारण नवनाथने जो स्पेल हाताळला आहे
एक वन ऑफ द ग्रेट सक्सेसफुल स्पेल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्लॉग ओव्हरमध्ये हॅट्रिक सुद्धा पूर्ण केली गेली आणि त्याच्या अकाउंटमध्ये 4 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. 52 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे 6 षटकांमध्ये. संध्याकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळते. चला 2 फलंदाज लगेच पाठवा मैदानामध्ये. जय महाराष्ट्र चिखलपाडा टीम. आणि एकविरा चषक 2025 आपण पाहतोय पर्व 16वे या स्पर्धेचे. एक सुसज्ज स्पर्धा, डिसिप्लिन असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. फील्ड अरेंज करून घ्यायचे. टीम पंकज 11 मथने टीम. 52 धावा इथून डिफेंड करायचे आहेत 6 षटकांमध्ये. एक मोठं चॅलेंज त्यांच्या समोर असणार आहे. दुसऱ्या बाजूला हार्दिक आणि राजू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. राजूने आजच्या दिवसामध्ये जो परफॉर्मन्स दाखवला तो उच्च दर्जाचा परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि सेन्सिबल क्रिकेट त्यांच्या मदतीतून हाताळलं गेलं. जे क्लासिकल स्ट्रोक खेळले गेलेत ते चर्चेदायक असणार आहेत आजच्या दिवसामध्ये. दुसऱ्या डावाला या ठिकाणी सुरुवात होते गोलंदाजी मार्कवरती. पहिले षटक हाताळण्याकरिता यश आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या समोर हार्दिक 52 धावांचं टार्गेट समोर ठेवले गेले. पहिलाच बॉल या ठिकाणी आतमध्ये येणारा चेंडू पाहायला मिळाला. पंचांकडे अपील जरूर केली गेली. लाऊड अपील त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि चांगला बॉल त्या ठिकाणी होता. पंचांकडून कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स या ठिकाणी आलेला नाहीये. ज्या प्रकारे यश कामगिरी केली आहे आजच्या दिवसामध्ये तीच कामगिरी पुन्हा एकदा अपेक्षित असणार आहे. कारण एक मोठं चॅलेंज त्यांच्या समोर आहे. 6 षटकांमध्ये 52 धावा डिफेंड करायच्या आहेत. समोर एक फलंदाजीमध्ये खोली आपल्याला पाहायला मिळते. इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न झाला होता. मागील 2 बॉलचा जर विचार केला तर हार्दिकला नक्कीच त्रस्त करणारे पाहायला मिळत आहेत. आणि प्रमोद सर आजच्या दिवसामध्ये जर पाहायला मिळाला तर हार्दिकचा तो बॅटिंगमध्ये परफॉर्मन्स जाणवला नाहीये. विथ द बॉल त्याने प्रभावित जरूर केले परंतु बॅटिंगमध्ये तितकंसं परफॉर्मन्स चांगला राहिलेला नाहीये. पुन्हा एकदा मागच्या 3 बॉलवरती बीट करत असताना यश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. प्रमोद सर इथून जर विचार केला तर 52 धावा डिफेंड करायचे आहेत. एक लक्ष्याचा जर विचार केला तर जरूर एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळते 6 षटकांमध्ये. परंतु तो कुठल्याही प्रकारचा दबाव या ठिकाणी यशच्या चेहऱ्यावरती नाहीये. यश यासाठीच ओळखला जातो कारण नावातच यश आहे. रायझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग एकाच टप्प्यावर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतो आणि ही त्याची ताकद आहे. ही त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळतो. सिच्युएशन नुसार कशी गोलंदाजी करायची, कोणत्या फलंदाजाला कसं टार्गेट करायचं, कोणत्या फलंदाजावर कसं हवी व्हायचं हे यश चौधरी जाणत असताना ऑन साईडला शॉट पुल करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फार वेगाने त्या ठिकाणी फिल्डर आले होते. दीपेश चौधरी फेकी करतायत. वॉट थ्रो. परंतु इथून आपण पाहिलं तर स्टम्प्सला चेंडू आदळला नव्हता. हात ऑलरेडी आपण पाहिलं तर ह्या वेळेला स्टम्प्सला जाऊन आदळला होता. बेल्स त्या ठिकाणी पडल्या होत्या आणि त्याचंच कारण यश चौधरीने लगेच स्ट्राईक एंडकडे फेकी केली आणि इथून 2 धावा. जरूर तो माइंडसेट त्याचा पाहायला मिळाला. ती ॲक्युरेसी मागील 5 बॉलमध्ये यशच्या आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 2. शेवटचा बॉल फर्स्ट ओव्हरमधील फुलटॉस बॉल होता. ड्राईव्ह या ठिकाणी केला जातोय. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत दीपेश पुन्हा एकदा फ्रेममध्ये येत आहेत. पुन्हा एकदा तोच प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिले षटक यशच्या नावावरती राहिलं. ज्या प्रकारे यशने कामगिरी केली, जो परफॉर्मन्स अपेक्षित होता तो परफॉर्मन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. पहिल्या षटकामध्ये फक्त 3 धावा येताना पाहायला मिळाल्या. आता येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 49 धावांची आवश्यकता आहे. एक मजबूत बॉलिंग अटॅक टीम पंकज 11 मथने टीमकडे आपल्याला पाहायला मिळतो. आता तो बॉलिंग अटॅक इन ॲक्शनमध्ये असेल का हा सुद्धा एक मोठा प्रश्न असणार आहे. डेफिनेटली ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 3 या धावसंख्येवर 3 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. अतिशय चांगलं षटक पाहायला मिळालं. पहिलं पॉवर प्लेचं बंधन होतं आणि पहिल्याच पॉवर प्लेमध्ये अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना फलंदाजाला जखडवून ठेवलं. ते सुद्धा हार्दिक पाटील सारख्या फलंदाजाला, राजू सारख्या फलंदाजाला आपण पाहतायत. ज्या पद्धतीने गोलंदाजी केली ती वाखाणजोगे आणि कौतुकास्पद गोलंदाजी आपण पाहू शकलात. यश चौधरी अ ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हिअर. एक स्पायसी मारा पहिल्या ओव्हरमध्ये त्याच्या मदतून पाहायला मिळाला. तो तिखट मारा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आता त्यांचेच बंधू, त्यांचेच ब्रदर बॉलिंग ट्रॅकवरती दीपेश. पहिलाच बॉल हार्दिकसाठी या ठिकाणी आपल्या फॉलो थ्रूमध्ये दीपेश जात आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला होता. ओव्हर थ्रो झाला. बॅकअप मिलेपर्यंत 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. एक धाव खूप इम्पॉर्टंट असणार आहे
कारण 52 धावांचा इथून पाठलाग करायचा आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमला पहिले षटक या ठिकाणी यशच्या नावावरती राहिले. दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण केल्या गेल्यात. समोर फटका पाहायला मिळतो. शतषक येत आहेत लॉंग ऑफ मधून. कॅच ड्रॉप. एक खूप मोठी चुकी त्या ठिकाणी केली गेली. हार्दिकचा झेल त्या ठिकाणी सोडला गेलाय. हार्दिकचा जर विचार केला तर जीवनदान त्याला मिळालंय. आता त्या जीवनदानाचा फायदा घेईल का याकडे लक्ष वेधी असणार आहे. आज हार्दिक नशीब घेऊन आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. ज्या पद्धतीने त्याला रनआउटचे चान्सेस 2 वेळा मिस झाले आणि हा एक सोपा झेल आपण पाहिला सुटला गेलाय. परंतु आज राजूने या संपूर्ण दिवसामध्ये प्रभावित केले प्रत्येक प्रेक्षकाला आणि प्रत्येक प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनला गेलाय. पहिल्या षटकामध्ये तो संत गतीने सुरुवात करतो, संयम बाळगतो. मधल्या जर षटकांमध्ये आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमधून लेट कट पाहायला मिळतात. त्यानंतर लेग ग्लान्स फटके आपल्याला पाहायला मिळतात. कव्हर ड्राईव्ह आहेत, ऑफ ड्राईव्ह. म्हणजे एक पेशन्स काय असतं हे राजूने आतापर्यंत दाखवून दिले गेलंय. गुड क्रिकेट. आणि त्याच्या बॅटमधून आजच्या दिवसामध्ये जवळजवळ त्याची सुद्धा चर्चा आपण करणार आहोत. इथून पुल करण्याचा प्रयत्न झाला. मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. पॅकेट एरियामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. 2 धावांचा कॉल आहे आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्यात. आणि प्रमोद सर, इथून जर विचार केला तर आजच्या दिवसामध्ये राजू यांच्या बॅटमधून थर्डमॅनच्या दिशेने जवळजवळ आपण पाहतोय 70% धावा त्या दिशेने त्याच्या बॅटमधून आल्यात. त्या झोनमध्ये धावा आल्यात. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 9 या आकड्यावरती. 9 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 2 बॉलचा अजून इथून खेळ बाकी आहे या सेकंड ओव्हरमधील. स्लॉटमध्ये बॉल होता. पार्किंग प्लॉटमध्ये पाठवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. काय एफर्ट्स पाहायला मिळाले. आपले 99% डेडिकेशन त्या ठिकाणी दिला गेला. गुड फिल्डिंग. काय जबरदस्त त्या ठिकाणी प्रयत्न होते. साहिल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पूर्णपणे स्वतःला झोकून दिला होता. ग्रेट. यावेळेला आपल्या संघासाठी 4 धावा रोखण्यात यश मिळवलं. पंच मात्र यावेळेला मागणी करतात. या चेक करूया. विरल नायर सर आहेत थर्ड अंपायरच्या भूमिकेत. एक कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होते. पुढील वर्षात आपल्याला 2 कॅमेरा पाहायला मिळतील यात ते मात्र शंका नाही आहे. परंतु पुढील वर्षात ही स्पर्धा हार्दिक आपण मिस करणार आहोत. एकविरा चषक हे डायरेक्ट 2027ला आपण पाहणार आहोत आणि त्याचं आयोजन एक धडाकेबाज पद्धतीने पाहायला मिळेल. कारण पुढील वर्षामध्ये रुपेजी पाटील यांचं म्हणणं आहे की एकाच मैदानात जर 2 मोठ्या स्पर्धा होतील तर तेवढं क्रेज राहणार नाही. त्यामुळे आग्री प्रीमियर लीग सेफ आहे. आग्री प्रीमियर लीग ही स्पर्धा येत असताना पाहायला मिळते. अप्रतिम. ग्रेट एफर्ट बाय साहिल. चांगला ड्राईव्ह त्या ठिकाणी केला गेला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. फेकीपर्यंत एकच धाव या बॉलवरती मिळेल. आतापर्यंत जी गोलंदाजी केली गेली मागच्या 2 ओव्हरमध्ये प्रमोद सर, ती गोलंदाजी कुठेतरी नक्कीच आत्मविश्वास जागी करणारी गोलंदाजी पाहायला मिळते. या दोन्ही बंधूंनी आपलं सर्वस्व या ठिकाणी जोपासलं गेले. आता येणारे चेंडू आहे 24 आणि 24 चेंडूंमध्ये विजयाकरिता 40 धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते 12. मागच्या 2 ओव्हरमध्ये 6ची सरासरी इथून मेंटेन केली गेली. आता येणाऱ्या 4 षटकांमध्ये 11च्या सरासरीने इथून बॅटिंग करावी लागणार आहे. मागच्या दोन्ही ओव्हरमध्ये जी गोलंदाजी झाली यश आणि दीपेश या दोन्ही बंधूंनी ज्या प्रकारे कामगिरी केली गेली, आपला आत्मविश्वास, तो कॉन्फिडन्स, ते सातत्य या ठिकाणी दाखवून दिले. 24 बॉल आणि 40 रनची आवश्यकता. 24 बॉल आणि 40 रन्स. दमट वातावरण, त्यामध्ये हवेचा झोत पूर्णपणे थांबलाय. खेळपट्टी थोडीशी नमी झाले आणि अशा वेळेला तुमचं मास्टर माइंड क्रिकेट आता दाखवावं लागेल. धावा होतात, नो डाऊट अबाउट इट. परंतु ज्या वेळेला तुम्ही ग्राउंड स्ट्रोक जास्तीत जास्त खेळतात त्यावेळेला धावांचा वेग वाढतो, स्ट्राईक रोटेट होते, सिंगल डबलला महत्त्व दिलं जातं. त्यावेळेला धावांचा आकार वाढताना पाहायला मिळतो. परंतु इथून जर हवाई सफर करतील तर कदाचित इथे मात्र चान्सेस कमी असतील. इथे मिसफिल्डचा फायदा सुद्धा मिळतोय. स्वप्नील बाबू त्या ठिकाणी थोडेसे चाचपडतायत. वेदांत होते. स्वप्नील मात्र आपण पाहतायत ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने लॉंग ऑन कडे आहेत आणि साहिल त्या ठिकाणी वेदांत आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडेसे मिसफिल्डचा फायदा मिळाला. आज नशीब घेऊन आलेला आहे तो हार्दिक. 2 धावा येतील आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14 रन. यावेळेला स्विच हिटचा फटका. क्या बात आहे हार्दिक. घ्या, या वेळेला भुगतान करावंच लागणार आहे. झेल सोडलेत, रनआउटचे चान्सेस मिस केलेत, तर आता हार्दिक थांबणार नाहीये. या वेळेला म्हणत असताना रडायचं नाही तर लढायचं आहे. मोडेन पण वाकणार नाही. षटकार. शॉट ऑफ द मॅच. ज्या प्रकारे स्ट्रोक या ठिकाणी खेळला गेला तो आत्मविश्वास या फटक्यामध्ये होता. पुढचा बॉल घेऊन यश गोलंदाजी मार्कवरती येतोय राऊंड द विकेटने.
पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक घेण्याचा प्रयत्न केला होता. चांगला यॉर्कर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. मागच्या षटकाराचं उत्तर या बॉलवरती दिलं होतं यशने आणि ती ॲबिलिटी यशकडे. एकंदरीत चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ मैदानात मॅच झाला आहे आणि टीमची टोटल फलकावरती जाऊन पोहोचते 21 चक्रामध्ये. 21 रन स्कोरवरती लागल्या गेल्यात. 21 फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. 21 रन स्कोरवरती पाहायला मिळत आहेत. तर 3 बॉल्स केला आतापर्यंत झाला. नेक्स्ट बॉल या ओव्हरमध्ये इथून इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सेफ झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. लॉंग स्टॉपला सरळ चेंडू क्लिअर करेल. 4 धावांकरिता चौकार. काय बॅटिंग केली आतापर्यंत राजू. मास्टर माइंड क्रिकेट, स्मार्ट क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळतोय. तेवढंच हार्डवर्क क्रिकेट खेळत असताना तुम्हाला स्मार्ट क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आणि इथून जर आपण पाहिलं तर काय सिच्युएशन आहे. 20 बॉल 27 ची आवश्यकता आहे. 20 बॉल आणि 27 रन. काय स्मार्ट क्रिकेट खेळत असताना मॅग्निफिसंट बॅटिंग. अतिशय चांगलं ग्राउंड स्ट्रोकचा परिपूर्ण फायदा उचलत असताना पाहायला मिळतोय. कारण हे मैदान प्लेन आहे. जमिनीलगत जेवढे स्ट्रोक येतील तेवढे मात्र फायदेशीर ठरतील. यश चौधरी विकेटच्या शोधामध्ये. हलक्याशा हाताने याला म्हणतात सेन्सिबल क्रिकेट, बुद्धिमत्तेचं क्रिकेट. फक्त क्रिकेट बॅट आणि बॉलने खेळलं जात नाही, तर त्यासाठी तुम्हाला बुद्धिमत्ता सुद्धा तेवढीच चांगली यूज करावी लागते, गुणवत्ता सादर करावी लागते आणि तेच राजूने केलंय. आता बॉल आहे तुमच्याकडे. 19 बॉलमध्ये 26 रनची आवश्यकता आहे. इथून मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट किपर बीट होत आहेत. 1 धाव जरूर मिळेल या बॉलवरती. मिसफील्ड झाली होती. तिथून दुसऱ्या धावचा प्रयत्न या ठिकाणी दाखवला नाहीये. एकेरीवरतीच संतुष्ट व्हावं लागणार आहे. 22 च्या रूपामध्ये ही धाव या ठिकाणी आलाय. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. मागच्या 2 षटकांचा जर विचार केला तर प्रमोद सर फक्त 12 धावा आल्या होत्या. परंतु मागच्या ओव्हरमध्ये 2 मोठे स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाले. तिथून आत्मविश्वास या ठिकाणी वाढला गेलाय. आता विजयाकरिता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता. 18-25चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. इथून गोलंदाजांना तो कॉन्फिडन्स दाखवून द्यावा लागणार आहे. ते सातत्य इथून दाखवून द्यावं लागणार आहे. पहिली 2 षटकांचा जर विचार केला तर दोन्ही बंधूंनी चांगली कामगिरी केली होती. यशचा जर विचार केला तर सेकंड स्पेलमध्ये इंट्रोड्यूस केला गेला 3ऱ्या षटकामध्ये, परंतु त्याच्या विरोधामध्ये जवळजवळ 15 धावा या ठिकाणी आल्या आणि तिथून मोमेंटम या ठिकाणी शिफ्ट झालाय. एक चांगली पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड केली गेली आहे. जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमच्या माध्यमातून. एका बाजूला हार्दिक आणि राजू या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा दीपेश आला बॉलिंग ट्रॅकवरती 4थ्या षटकामध्ये. 18 बॉल आहेत आणि 18 बॉलमध्ये 25 धावांची आवश्यकता. 18-25. नेक्स्ट बॉल फुल टॉस बॉल समोर खेळण्याचा मनसुबा आणि सरळ चेंडू इंटू दी गॅप मध्ये पाठवला गेलाय. लॉंग ऑनला क्लिअर करत एक्झॅक्ट चौकार की षटकार. तर यस फ्लॅट अँड फ्युरियस षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. हार्दिकच्या बॅटमधून 6 धावा. कडक शॉट यावेळेला आपण पाहतायत. आज नशीब घेऊन जरूर आलेला आहे आणि ज्या पद्धतीने ते बॅटिंग केले अतिशय वाखाणीजोगे पाहायला मिळते. कौतुकास्पद, काबिले तारीफ. ऑन साईडला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. सर्व काही विस्कळीत झालंय. पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन लूज झालंय. ते पंकज 11 उज्ज्वल टीम मथाने या संघाच्या माध्यमातून यश चौधरी आपल्या बंधूवर थोडंसं ह्या वेळेला नाराज होत असताना हे क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला सातत्याने क्वचित आणि कदाचित पाहायला मिळतं. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 35 आता विजयासाठी 16 बॉल आणि 17 रनची आवश्यकता आहे. दीपेश चौधरी एक विकेट टेकर गोलंदाज. गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने थोडासा बाहेर निघणारा होता. गुडलेन स्पॉटवरून चेंडू हलकासा वळण घेणारा आपण पाहू शकाल. कारण ही खेळपट्टी अर्धिक मातीची खेळपट्टी आहे. शेणाने सारवलेली खेळपट्टी आहे आणि त्यामुळे गोलंदाजाचं कौशल्य जे आहे ते कुशल नेतृत्व दाखवावं लागेल. चांगला बॉल होता. यावेळेला डायरेक्ट हिट करण्याचा इरादा हार्दिकने संधी सुद्धा दिली होती, परंतु इथून जर आपण पाहिलं तर आता दीपेश चौधरीने कमबॅक केलंय. मॅग्निफिसंट बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिले. 14 बॉल आणि 17 रनची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळते. अजूनही मॅच ऑन आहे. दोन्ही टीमसाठी इथून संधी जरूर आहे. कारण ज्या प्रकारे मागचे 3 बॉल बरोबर व्हेरिएशन त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. ते टॅलेंट दीपेशच्या मदतीतून पाहायला मिळालं आहे मागच्या 3 बॉलवरती. पहा, पहिल्यांदा आपण पाहिलं षटकार आल्यानंतर आणि त्यानंतर 22 गेल्यानंतर आपण पाहिलं तर यश चौधरीने थोडंसं दीपेश चौधरीवर नाराजी व्यक्त केली. आता राजूने या वेळेला हार्दिकवर नाराजी व्यक्त केली. ऑन साइडला फ्लिकचा फटका. फ्लिक ऑफ द रेस्ट. क्या बात आहे हार्दिक. या वेळेला दर्शवतोय मला हवा नको आहे, माझ्याकडे ते टॅलेंट आहे. गुणवत्ता सिद्ध करण्याचं टॅलेंट या वेळेला पाहायला मिळतं.
या षटकार संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 41. विजयासाठी 11 रनची आवश्यकता आहे. काय बॅटिंग केले दीपेश चौधरीवर. सहजासहजी कोणतेही फलंदाज तुटून पडत नाहीत, कारण या गोलंदाजाकडे ती क्वालिटी आहे. परंतु आज या महत्वपूर्ण लढतीमध्ये खऱ्या अर्थानं आपण पाहू शकताय. चला बॉल द्या मैदानाच्या आतमध्ये, की कागदोपत्री स्ट्रॉंग राहिले, मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॉंग राहू शकले नाही. 12 बॉल 11. चला घाई करा, वेळ दौडू नका. एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं दोन संघांच्या माध्यमातून. अतिशय सुंदर लढत. काय फटका खेळला होता हार्दिक. आज हार्दिक नावाची चर्चा, राजू नावाची चर्चा आमच्या प्रेक्षकांपर्यंत जे युट्यूबवर लाईव्ह स्पर्धा पाहत आहेत, प्रो प्ले स्पोर्ट्स लाईव्ह. 21 बॉलमध्ये 34 रन हार्दिकच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. घणाघाती आणि झंझावती खेळी या संध्याकाळच्या सत्रात. जरी हवा थांबली, परंतु इथे हार्दिक म्हणतायत मी थांबणार नाहीये. एका साईडला हार्दिक मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त षटकारांचा मारा करत असताना पाहायला मिळतोय, तर इथे आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये युवा समालोचक हार्दिक पाहायला मिळत आहेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये रुपेजी पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. नीटनेटकं पारदर्शकता कशी असावी या स्पर्धेची वाखाणण्याजोगे. प्रतिम चांगल्या पद्धतीने स्टेप आउट होऊन खेळले गेलेत. 1 धाव तर नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकी येईपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत 2 धावा. टाळ्यांचा कडकडाट जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीम कडून येत असताना धुरंधर खेळाडू कसे असावेत, सलामीची जोडी कशी असावी, भागीदारी कशी रचावी, कोणत्या सिच्युएशन मध्ये कशी बॅटिंग करावी, या सर्वाचं संपूर्ण अनुकरण आतापर्यंत करत असताना डोकेदुखी ठरले हार्दिक ही जोडी. जरूर जी पार्टनरशिप या ठिकाणी बिल्ड केली गेली अप्रतिम. राजू आणि हार्दिक यांच्या माध्यमातून 2 धावांचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी परिपूर्ण करत असताना फ्रस्ट्रेशन पहा, रिॲक्शन पहा त्या ठिकाणी यशचे पूर्णपणे नाराज या ठिकाणी झालाय. कारण विथ द बॉल विथ द बॅट दोन्ही फॉर्मॅटमध्ये त्याने आपलं सर्वस्व दिलं होतं, परंतु कुठेतरी गोलंदाजांच्या माध्यमातून ज्या प्रकारे तुटून पडले हार्दिक आणि राजू, एक कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. आता खरी गरज या वेळेला आपण पाहताय शांत डोक्याचा कर्णधार. आपण पाहिलं होतं अमित पाटीलला, अण्णाला, मात्र अशा वेळेला ही फेकाफेकी झाली नसती. परंतु इथे दीपेश चौधरी थोडेसे निराश होत असताना पाहायला मिळत आहेत. चांगलं सेन्सिबल क्रिकेट 1 रन किती महत्वाचे आहे हे दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळते. आता बॉल आहे तुमच्याकडे, 9 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. हळूहळू विजयाच्या दिशेने पाऊल खुणा उमटत असताना पाहायला मिळत आहेत. विजयाचा सुगंध हा दरवळत असताना जय महाराष्ट्र चिखलपाडा या टीमच्या माध्यमातून हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. हलकेशा हाताने चेंडू बराच वेळ हवेत होता. इथून पुन्हा एकदा आपण पाहत आहेत सर्व काही विस्कळीत झालंय आजच्या दिवसामध्ये या महत्वपूर्ण लढतीमध्ये. आता मॅच समाप्त झाल्यानंतर चर्चा हार्दिक फक्त हीच होईल की आता आपण फक्त स्टंप्सवर थ्रो कसा करायचा हेच मात्र पाहायला मिळणार आहे. आणि ज्या पद्धतीने या प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला सर्व काही गोष्टी कराव्या लागणार आहेत, कारण स्टंप्स 3 असताना सुद्धा ते उडालेले नाही आहेत, नेम परफेक्ट लागलेले नाही आहे, म्हणजे प्रॅक्टिसचा अभाव यावेळेला जाणवतो. काय जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. स्कूपचा फटका आणि राजू यांच्या बॅटमधून एक ड्रीम स्ट्रोक या ठिकाणी पाहायला मिळतोय. विजयाच्या दिशेने घोडदौड सुरू झालाय टीम जय महाराष्ट्र चिखलपाडा टीमची. सुरुवात थोडीशी संघर्षमय झाली होती. 1 धावीची आवश्यकता या ठिकाणी पाहायला मिळते, परंतु मागच्या 3 ओव्हरमध्ये बॅटिंग करत असताना जो परफॉर्मन्स दाखवलाय तो उत्तम दर्जाचा आहे. विजयापासून 1 पाऊल दूर. चेसिंग कंपल्सरी आहे. 1 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज आणि इथून मात्र हलक्याशा हाताने स्क्वेअर ऑफ द विकेट बॅकफुट पंच खेळले गेले आणि काय विजयी साजरा केलाय यंगस्टर माकणे. 2025 मध्ये अंतिम 5 मध्ये क्वालिफाय झालेत. आणि इथे आपण पाहिलं तर आई एकविरा चषक आपण पाहताय 2025 अंतिम 8 मध्ये क्वालिफाय होत असताना पाहायला मिळत आहेत. म्हणजे एखाद्या ठिकाणी तुम्ही चांगला स्टँडर्ड दाखवल्यानंतर तुम्हाला कंटिन्यूच चांगल्या पद्धतीने आत्मविश्वासाने खेळता येतं हे आपण सातत्याने पाहिलंय आणि एक चांगलं क्रिकेट आपण पाहू शकलात. त्याचबरोबर आदरणीय प्रमोदजी शेडगे सर आणि त्याचबरोबर रुपेशजी पाटील साहेब, आपला हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. मला समालोचन करण्याची संधी तुम्ही उपलब्ध करून